भंडारा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त 60 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे। याची शारीरिक चाचणी आजपासून सुरू झालेली आहे। ऑनलाईन अर्ज केलेले 4035 उमेदवार या चाचणीत सहभागी होणार आहेत। तर यात 3424 पुरुष तर 966 महिलांनी फॉर्म भरले असून एका जागेसाठी तब्बल 68 जण रिंगणात आहेत। त्यानुसार प्रतिदिन 800 उमेदवारांची शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे। आज पहिल्या दिवशी 508 उमेदवारांनी हजेरी लावून शारीरिक चाचणी दिलेली आहे। ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार आहे। ही भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होत आहे। यात उमेदवारांची मैदानी व शारीरिक मोजमाप चाचणी 19 जून पासून 4 जुलै पर्यंत घेतली जाणार आहे। तर भंडारा येथील पोलीस मुख्यालय आवारात ही चाचणी पार पडत आहे। भंडारा पोलीस सिपाही भरतीसाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून पोलीस कर्मचारी मागविण्यात आलेले आहेत। नियुक्त केलेले हे पोलीस अधिकारी कर्मचारी भरती प्रक्रिया घेत आहेत। तसेच या पोलीस भरतीकरिता बाहेरून येणारे उमेदवार यांच्यासाठी भंडारा पोलीस दलाकडून अल्पसंख्याक वसतिगृह मोहसिन बिर्याणीच्या मागे मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाव कमलेश शिवराम राऊत। मी पळसपाणी गाव आणि साकोली तालुक्यातून भंडारा कॉन्स्टेबल पोलीस भरती यासाठी आलेला आहे आणि आज मी सकाळी 4:45 वाजतापासून इथे आलेला आहे। आत्ता माझे पूर्ण फिजिकल झालेले आहे। आता इथं मार्किंगसाठी बसवलेलं आहे। सर्व व्यवस्थित झालं, पण थोडं लवकर घ्यायला पाहिजे होता, पण होते काही तांत्रिक गडबड असेल काही असेल। सर्व मुलांनी फिजिकल आता नुकतीच पार पडली आहे आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे। भंडारा पोलिसाची मला विनंती आहे की जे टायमिंगमध्ये जे भरती घेतात ते थोडी लवकर घ्यावी, कारण 5 वाजता काही खाऊन नाही पिऊन नाही। मी 5 वाजता बसवलेली आहे आणि काही खावाची व्यवस्था मला दिसली नाही, जवळपास दुकानात दिसली नाही। तर आणि उन्हामध्ये खूप म्हणजे स्टॅमिना कमी होते। याबद्दल मी त्यांना म्हणजे आज पहिला दिवस आहे, दुसऱ्या दिवशी त्यांनी चांगली प्रक्रिया करावी असं मी त्यांना म्हणजे आपल्या स्वतःची मनोगत सांगते त्यांना। मयूर मनीष मोगरे है, मैं इधर ही कस्तूरबा गांधी वार्ड भंडारा में रहता हूँ। काफ़ी अच्छा हमारे रोहित मतानी सर ने किया है, काफ़ी अच्छा किया है। जो कुछ भी मैनेजमेंट वगैरह है, सुबह से जितनी भी पुलिस फोर्स वगैरह है, काफ़ी अच्छी थी। बहुत ही अच्छा किया रोहित मतानी सर ने। बाकी ग्राउंड वगैरह जो कुछ भी था सब बहुत अच्छा है और सुविधा तो बहुत ही अच्छी है। बहुत अच्छा लगा, काफ़ी अच्छा लगा हमको इधर। थैंक यू। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।